जिल्हा परिषद निवडणूक तात्यांचा इशारा नेमका कोणासाठी? दत्तवाड उदगाव मतदारसंघात राजकीय खळबळ. कुरुंदवाड नगरपालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदभार स्वीकार सोहळ्यात ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आलं. सभेत विरोधकांचा समाचार घेत असताना मतदारसंघात जातीनं लक्ष घालणार आहे असं सूचक वक्तव्य करत डांगे यांनी आगामी निवडणुकीसाठी थेट तोफ डागली. त्यामुळे इशारा नेमका कोणाला याची जोरदार चर्चा सुरू झाली. नगरपालिका निवडणुकीत रामचंद्र डांगे यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी त्यांना नोटीस बजावलेली होती. त्यानंतर मयूर उद्योग समूहाचे प्रमुख संजय दादा पाटील यांनी राजर्षी शाहू विकास आघाडी विरोधात भाजपचा स्वतंत्र पॅनल उभा करून डांगे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. या पार्श्वभूमीवर रामचंद्र डांगे यांनी वक्तव्य केलंय का असा सवाल उपस्थित होतोय. सध्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून राजवर्धन नाईक निंबाळकर हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून संजय दादा पाटील यांच्या सुनबाई मृणालिनी राजे पाटील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे डांगे यांचा इशारा यांच्याच दिशेनं तर नाही ना असा सवाल शिरूर तालुक्यात उपस्थित होतोय. नगरपालिका निवडणुकीतील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या यशानंतर आता जिल्हा परिषद निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे. रामचंद्र डांगे यांच्या पुढील राजकीय हालचाली कोणासाठी अडचणी वाढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.